So what we discussed in last lecture, this we discussed, correct? Generator turbine, hydraulic gas turbine, we discussed this, है ना? हेच झालंय का? काय झालंय? What we discussed in last lecture? Solder. Correct. Soldering. Process. We started, है ना? We initiated this process. We initiated this. So what is soldering? What is the soldering process? It is the process of what kind of joint? Semi permanent joint. It is the process of semi permanent joint. See, welding is permanent joint. Welding हे permanent joint आहे. त्याच्यानंतर सोल्डरिंग जे आहे हे सेमी परमनंट जॉईंट आहे. सेमी परमनंट का बरं आहे? कारण आपण त्या जॉईंटला जर हीट केलं की तो जॉईंट निघून जातो. गेटिंग इन, वी कॅन गेट डिसअसेंबली. क्लिअर? त्याला डिसोल्डरिंग असं म्हटलं जातं. डिसोल्डरिंग. क्लिअर? सो इट इज अ सेमी परमनंट जॉईंट. वी कॅन रिमूव्ह इट. क्लिअर? नाउ केला कसा जातो? व्हॉट आर दी कंपोनेंट्स? What are the components? What are the components of soldering? पहिलं, soldering gun किंवा त्याला soldering iron असं पण म्हणतात. soldering gun or soldering iron. दुसरं असतं filler metal. तिसरं असतं flux. आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं parts which we want to solder. Okay, the parts which we want to solder. Which spelling which we want to solder. So we have seen in last lecture. No, let me open the PPT so you will understand. Where is PPT? PPTs are here. किती झालं आपल्या शिकून बघा केवढा मोठा चॅप्टर संपला. This one. Getting it? So these are the parts, components. So soldering gun or soldering iron, we have seen this one. Then this is filler metal, wire like. Clear? And here the parts which we are going to join. So now what is filler metal? Filler metal काय असतं याच्यामध्ये तर बघूयात. हे असतं filler metal. Lead and tin alloy. Filler metal is lead and tin alloy. फिलर मेटल म्हणजे कुठलं तर काल मी तुम्हाला दाखवलं होतं, आठवत आहे का? डू यू रिमेंबर? सो that guy was carrying something. Just second, I'll open yesterday's video as well. कालचा व्हिडिओ पण ओपन करतो. So there are the components he had shown very nicely. Teaching diary. So this is soldering gun. See, whatever he has in hand, याच्या हातामध्ये जे आहे ते आहे फिलर मेटल. फिलर मेटल काय असतं? आपण याला मेल्ट करतो आणि जिथं जॉईंट पाहिजे ना तिथं आपण हे अप्लाय करतो. वी मेल्ट इट अँड वी जॉईन इट. वी अप्लाय इट वेअर वी वॉन्ट टू गेट द जॉईंट. ह्याला मेल्ट करायचं आणि आपल्याला जिथं जॉईंट पाहिजे तिथं ह्याला आपण हे अप्लाय करायचं. क्लिअर? तर ह्याला म्हटलं जातं फिलर मेटल. हा फिलर मेटल कशापासून बनलेला आहे? सो दिस फिलर मेटल इज ऍक्च्युअली ए लीड अँड टिन अलॉय. लीड आणि टिन यांचं ते अलॉय आहे. ओके, आता हे काय देतात? लीड आणि टिन देतात काय? ह्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात? तर बघा, लीड जे आहे, लीड गिव्स यू द स्ट्रेंथ. लीड हे मेटल तुम्हाला काय देतं? त्या जॉईंटला स्ट्रेंथ देतं. जर तुमचं लीड पर्सेंट कमी असेल तर तुमचं सोल्डर हे सॉफ्ट असतं. तर तुमचं सोल्डर कसं होतं? सॉफ्ट होतं. जसं तुम्ही लीड वाढवत जाता तसं तुमचं सोल्डर हे स्ट्रॉंग होत जातं.
प्लंबर सोल्डर म्हणजे काय, पाईप जर सोल्डर करायचे असतील, स्टीलच्या पाईप्स, कास्ट आयरनच्या पाईप, त्या जर तुम्हाला सोल्डर करायच्या असतील तर स्ट्रॉंग लागतो ना, तिथे जॉईंट स्ट्रॉंग लागणार पाईप करायचे असतील तर. म्हणजे लीड काय करतो, लीड इम्प्रूव्ह दी स्ट्रेंथ. मग जसं जसं तुम्ही ह्यातलं लीड वाढवत जाणार तसं तसं त्याची स्ट्रेंथ वाढत जाणार. टिन, टिन, व्हॉट टिन गिव्स यू, टिन रिड्युसेस दी मेल्टिंग पॉइंट. टिन कशासाठी वापरलं जातं, टिन रिड्युसेस दी मेल्टिंग पॉइंट अँड improves the corrosion resistance. Okay, so let us, we will write it here, है ना? So let us, will go ahead with filler metal. It is a lead and tin alloy. Alloy म्हणजे काय माहिती आहे ना? Do you guys know what is alloy? Or should I tell that also? Alloy म्हणजे काय माहिती आहे ना? का सांगू द्या ते पण? माहिती आहे ना, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स आपण काय करतो, मेल्ट करतो आणि एकमेकांमध्ये मिक्स करून नवीन मेटल तयार करतो. ठीक आहे, टू डिफरंट मेटल्स वी मेल्ट and then we solidify them, we mix them and then we solidify to get new metal. एक नवीन प्रकारचं मेटल आपण मिळवतो. क्लियर, तर ते हे अलॉय आहे लीड आणि टिनचं. क्लियर, सो लीड गिव्स द स्ट्रेंथ टू द जॉइंट. So if the lead percent is more, then the joint strength will be more. Okay. Also, due to lead, also due to lead, the boiling point of, or boiling not, we will use melting point. Melting point of the alloy increases. हे आपण लीड मुळे काय काय होतं ते लिहिलं. आता टिन मुळे काय काय होतं ते लिहूयात. टिन has low melting point than lead. Hence, the tin percentage decreases the melting point. tin percentage काय करतं, the increasing लिहूयात आपण. लक्षात आलं का, टिन मुळे काय होतं, तर टिनचा स्वतःचा बॉइलिंग पॉइंट कमी आहे, त्याच्यामुळे जर आपण त्या अलॉय मध्ये टिन वाढवलं, इफ यू विल इन्क्रीज द 10% इन अलॉय, then melting point of alloy also decreases. Tin also improves the corrosion resistance of the joint. टिन हे कसं आहे, टिन हे जे मेटल आहे, इट इज गुड करोजन रेजिस्टन्स. tin is good corrosion resistance. Get it? So that is why if you will increase the 10%, then the corrosion resistance of the joint also will go on increasing. Getting it? So this is how we have discussed about the filler metal, and according to the varying percentage of the filler metal च्या varying percentage नुसार आपल्याला काय मिळालेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे filler metals मिळालेले आहेत. This one, clear? I will copy and paste it here. तर काय बघा, if the lead percentage is less and tin percentage is more, जर लीडचं पर्सेंटेज कमी आणि टिनचं पर्सेंटेज जास्त असेल तर त्याला कसं म्हणायचं, सॉफ्ट सोल्डर म्हणायचं. 3763 सॉफ्ट सोल्डर. इफ you will increase the lead percentage to 50% and tin percentage to 50%, then we will have a medium solder. मीडियम सोल्डर म्हणजे त्याची स्ट्रेंथ मीडियम, स्ट्रेंथ वाढणार, बॉइलिंग पॉइंट वाढणार, मेल्टिंग पॉइंट वाढणार. थर्ड वन इज प्लंबर्स सोल्डर. सो हियर ॲट वी आर हॅव्हिंग लीड ॲज 70% अँड टिन ॲज 30%. अँड देन इलेक्ट्रिशियन सोल्डर म्हणजे जे आपण वापरतो, जे तुम्ही इलेक्ट्रिशियन कडे बघितलं असेल कुठल्या,
तर ते असतं लीड 58% अँड टिन 42%. ओके, आता सर हे काय करायचं, तर हे लक्षात ठेवायचं. This can be asked in MCQ. This part can be asked in an MCQ. Getting it? So that is why you need to remember. त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. पर्सेंटेजेस सोपे आहेत. मीडियम तर 50-50च आहे. क्लिअर. त्याच्यानंतर प्लंबर 70-30 करायचं. हे दोनच लक्षात ठेवावे लागणार. These two are the critical. Clear? You need to remember this. The lead and tin percentage. Okay, and again according to the further requirement, म्हणजे जॉईंटच्या रिक्वायरमेंट नुसार त्याच्यामध्ये तुम्ही अजून दुसरे अलोइंग मेटल पण घालू शकता. सपोज जॉईंटचा कोरोजन रेजिस्टन्स वाढवायचा आहे तर अजून कुठले तरी त्याच्यामध्ये दुसरं मेटल तुम्ही ऍड करू शकता, लाईक अ क्रोमियम. क्रोम वाढवलं का अजून तुमचं कोरोजन रेजिस्टन्स वाढणार. गेट इट? दिस इज हाऊ यू कॅन डू इट. आता ते झालं फिलर मेटल. आता बघूयात हे प्रोसेस बघूच. आता दुसरे कंपोनेंट्स बघूया त्यातले. फ्लक्स काय असतं? फ्लक्स. Okay, we will not go into the chemical composition of the flux, but flux is a chemical compound. Flux is a chemical compound applied on the base parts which we want to solder. फ्लक्स काय केलं जातं? फ्लक्स हे अप्लाय केलं जातं. कशावरती अप्लाय करायचं? फ्लक्स एक केमिकल कंपाऊंड आहे. ते कशावरती अप्लाय करायचं? तर बेस पार्ट्स वरती अप्लाय करायचं. कुठल्या बेस पार्ट? तर ज्या बेस पार्टला आपण सोल्डर करणार आहोत म्हणजे जॉईंट करणार आहोत त्या बेस पार्ट वरती हे अप्लाय केलं जातं है ना. सो फ्लक्स प्रोड्युसेस द स्मोक. फ्लक्स काय करतो? फ्लक्स स्मोक प्रोड्यूस करतो म्हणजे धूर तयार करतो. विच प्रिव्हेंट्स, जे प्रिव्हेंट करतो. काय प्रिव्हेंट करतो? विच प्रिव्हेंट्स दी ऑक्सिडेशन ऑफ दी जॉईंट. जॉईंटचं ऑक्सिडेशन होण्यापासून प्रिव्हेंट करायचं असेल तर काय वापरावं लागतं? फ्लक्स वापरावं लागतं. हे आपण बघितलंय का? डू यू रिमेंबर दिस? कुठं बघितलं होतं? तर आर्क वेल्डिंग मध्ये आपण बघितलं होतं. वी हॅव सीन दिस इन आर्क वेल्डिंग है ना. द सेम कॉन्सेप्ट ऑफ आर्क वेल्डिंग इज युज्ड हियर. ओके, सो वी आर गोइंग टू अप्लाय द फ्लक्स and that flux will prevent the oxidation of the joint. Clear? Now process. How it is done? Process of soldering. Soldering ची process. पहिली स्टेप काय असते? Cleaning the parts which we want to join. जॉईन म्हणा किंवा सोल्डर म्हणा. जे पार्ट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे, स्वच्छ करून घ्यायचे. का बरं स्वच्छ करायचे? इन ऑर्डर टू रिमूव्ह दी डस्ट, पेंट. त्याच्यावर डस्ट असेल, त्याच्यावरती जुनं कुठलं पेंट असेल, काय असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी है ना, किंवा बर असेल तर आपल्याला ती आधी रिमूव्ह करावी लागते. पार्ट्स क्लीन करावे लागतात. ओके, बिफोर स्टार्टिंग द सोल्डरिंग. देन द सेकंड स्टेप इज अप्लाय द फ्लक्स ऑन पार्ट्स विच वी वॉन्ट टू जॉईन. त्याच्यानंतर फ्लक्स अप्लाय करायचं. कोणाला फ्लक्स अप्लाय करायचं? तर ज्या पार्ट्स आपण जॉईन करणार आहे त्या पार्ट्सना फ्लक्स अप्लाय करायचं, क्रीम अप्लाय करायची. काल आपण प्रोसेस सगळी बघितली आहे. आय एम जस्ट रिवाइजिंग ॲट अँड पुटिंग इट इन सेंटेन्सेस. मी जस्ट रिवाइज करतोय आणि वाक्यांमध्ये टाकतोय. क्लिअर? सो दॅट इट विल बिकम हेल्पफुल फॉर यू. देन स्टार्ट हीटिंग द सोल्डरिंग गन or iron. Soldering gun or soldering iron, start heating it. Clear? After heating it, apply or आता ऍक्च्युली काय करतो आपण? ऍक्च्युली ती सोल्डर गन जी आहे ती फिलर मेटलला टच करतो, कनेक्ट करतो. गेटिंग इट? आणि त्याच्यामुळे काय होतं? ते फिलर मेटल मेल्ट होतं आणि त्या सोल्डर गन वरती अकोमोलेट होतं. क्लिअर? सो दॅट इज हाऊ वी विल राईट हिअर अप्लाय दी soldering gun to the filler metal.
Because of that, the filler metal will melt, filler metal melt होईल and will get accumulated on, accumulate म्हणजे गोळा होणे. Okay, so will get accumulated on the tip of the soldering gun. सोल्डरिंग गनच्या टिप वरती ते अकोमोलेट होतं. क्लियर. देन नेक्स्ट, अप्लाय दी मोल्टन फिलर मेटल. मेल्ट झालेलं फिलर मेटल अप्लाय करा. अप्लाय दी मोल्टन फिलर मेटल ओव्हर दी पार्ट्स विच वी वॉन्ट टू जॉईन. जे पार्ट्स आपल्याला जॉईन करायचे आहेत त्यांना ते मोल्टन फिलर मेटल काय करा, तुम्ही अप्लाय करा. ओके. दी मोल्टन फिलर मेटल विल गेट into the gap, into the small gap we will write. Between the parts, which parts due to, हे लिहिलेलं ऐकलंय का तुम्ही कधी? हे आता मी जे हे शब्द लिहिले दोन. So have you heard this capillary action? Have you heard it? Yes, sir. हा, Yes, sir. कॅपिलरी ऍक्शन मध्ये काय होत असतं? काय होतं कॅपिलरी ऍक्शन मध्ये? काय होतं? एनीवन? व्हॉट हॅपन्स इन कॅपिलरी ऍक्शन? सोपं की केमिस्ट्री मध्ये झालंय. कम ऑन, एनीवन? नो वन? कॅपिलरी ऍक्शन म्हणजे काय? एखाद्या स्मॉल ओपनिंग मधून, अगदी त्याचा डायमीटर छोटा असेल, अगदी त्या दोन्ही मधला गॅप जर अगदी बारका असेल, तर काय होतं, एखादं लिक्विड हे ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये आतमध्ये जातं. क्लिअर. अँड इट कॅन गेट लिफ्टेड ऑल्सो. ते वरती देखील जातं जर गॅप मध्ये. तर अगदी बारीक गॅप असेल तर विदाउट एनी प्रेशर, विदाउट एनी फोर्स, दॅट कॅन गेट इनसाइड द गॅप. ते गॅपच्या आतमध्ये ऑटोमॅटिक जातं. तर त्याला कॅपिलरी ऍक्शन म्हणतात. यू हॅव सीन दॅट कॅपिलरी ऍक्शन. ओके. सो ते फिलर मेटल, मोल्टन फिलर मेटल, त्या कॅपिलरी ऍक्शन मुळे त्या पार्ट्सच्या मध्ये जिथं कुठं गॅप असेल त्याच्या आतमध्ये ते निघून जातं. ओके. आफ्टर गेटिंग इन टू द गॅप, इट गेट्स solidified and we get a joint. आपल्याला एक जॉईंट मिळतो. ओके. आता ह्याच्यामध्ये आपण लिहूयात. तर ह्याच्या बाकीच्या कॅरेक्टरिस्टिक काय असतात? ते मोल्टन फिलर मेटल कधीपर्यंत मेल्ट होतं? द मॅक्सिमम टेम्परेचर विच ए सोल्डर्ड joint can sustain is 300 to 320 degrees Celsius. काय म्हणतोय बघा मी इथं, ते जे फिलर मेटल आहे, जे आपण लीड आणि टिनचं फिलर मेटल बनवलं. क्लिअर. कुठे गेलं ते? इथं होतं. लीड आणि टिन ह्यांचं आपण फिलर मेटल बनवलं की ह्या फिलर मेटलचा मॅक्सिमम मेल्टिंग पॉइंट कितीपर्यंत जातो? तर त्याचा मॅक्सिमम मेल्टिंग पॉइंट हा 300 ते 320 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो. रेडी. म्हणजेच काय? तर ही आपली सोल्डर टिप आहे की नाही, आपण ज्यावेळेस याला हीट चालू करतो, वेन वी स्टार्ट इलेक्ट्रिक सप्लाय, इट्स टेम्परेचर गो ऑन इन्क्रीजिंग. ह्या टिपचं टेम्परेचर वाढत जातं. टिपचं टेम्परेचर कितीपर्यंत न्यायचं? 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत न्यायचं. 300 डिग्री सेल्सिअसला काय होणार? हे फिलर मेटल मेल्ट होणार. हे फिलर मेटल काय होणार? मेल्ट होणार. आपण इथं अप्लाय करणार. आपण सोल्डरिंग गन बाजूला घेतली. सोल्डरिंग गन बाजूला घेतली का ह्याचं टेम्परेचर कमी होणार. ह्याचं टेम्परेचर कमी झालं का ते सॉलिडिफाय होणार. गेटिंग इट? आपल्याला जॉईंट मिळाला. आता सपोज, नाव लेट अस सपोज, इथं जर एखादा रेजिस्टर असेल, एक वायर आहे, सपोज एक वायर आहे आणि ह्या वायरला आपण इथं सोल्डरिंग केलंय.
त्या वायरला आपण काय केलं, सोल्डरिंग केलंय. नाउ अ करंट इज पासिंग थ्रू दिस वायर. ह्या वायर मध्ये करंट पास व्हायला लागला. सो ड्यू टू करंट पासेज द टेम्परेचर ऑफ वायर विल इन्क्रीज बिकॉज वायर हॅज सम स्मॉल रेजिस्टन्स, कारण वायर मध्ये थोडासा रेजिस्टन्स आहे. जर इथलं टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअस रीच झालं चुकून, होत नाही, गेटिंग इट, होत नसतंच, पण जर सपोज इथलं टेम्परेचर 300 डिग्री सेल्सिअस झालं तर काय होईल, इथं जे अप्लाय केलेलं फिलर मेटल आहे हे फिलर मेटल काय होईल, मेल्ट होईल. मेल्ट होईल. फिलर मेटल मेल्ट होऊन निघून जाईल, म्हणजे आपला जॉईंट इथला निघून जाईल. द जॉईंट विल गेट रिमूव्ड. ओके, दिस इज द डिसएडवांटेज. हे डिसएडवांटेज आहे कुणाचं, सोल्डरिंगचं. द मॅक्सिमम टेम्परेचर विच द सोल्डर्ड जॉईंट कॅन सस्टेन इज 300 to 320 degree Celsius. The joint strength is also not strong as much as welded and brazed joint gives. जेवढा ब्रेझिंग मुळे आणि जेवढा वेल्डिंग मुळे स्ट्रॉंग जॉईंट मिळतो, तेवढा स्ट्रॉंग जॉईंट हा सोल्डरिंगचा नसतो. सोल्डरिंगचा जॉईंट हा वीक असतो. गेटिंग इट? सो दीज आर दी डिसएडवांटेजेस. Okay, now let us will go ahead with advantages. Just a second, guys. हा, सॉरी बरं का, थोडंसं काम लागलं. काय म्हणत होतो आपण, जॉईंट स्ट्रेंथ याची स्ट्रॉंग नाही आहे, हे आहेत याचे डिसएडवांटेजेस. क्लिअर? द नेक्स्ट ऍडव्हांटेजेस. याचे ऍडव्हांटेजेस, फर्स्ट वन, व्हेरी इझी टू कॅरी आउट द जॉईंट. दुसरं, जॉईंट कॅरी आउट करणं कसं आहे, इझी आहे, सोपं आहे. वी कॅन गेट दी we can join the electric circuits with low melting point components with only soldering process. म्हणजे काय, तर इलेक्ट्रिक सर्किट्स जे असतात त्या तिथले इलेक्ट्रिक सर्किट्स मधले बरेचसे कंपोनेंट्स जे आहेत त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा फार कमी असतो. बऱ्यापैकी ठिकाणी कुठं बाबा फायबरचे बोर्ड्स असतात, क्लिअर, फायबरचे ब्रेड बोर्ड्स वगैरे असतात, प्लास्टिकचे बोर्ड्स काही ठिकाणी येतात सपोर्टिंग, क्लिअर. त्याच्यानंतर काही रेजिस्टर्स वगैरे असतात, त्यांचं जे मेटल वगैरे असतं ना ते लो मेल्टिंग पॉइंट असतं आणि त्याला फक्त सोल्डरिंगच जॉईन करता येतं. तिथं जर आपण हाय मेल्टिंग पॉइंट वाले, हाय टेम्परेचर वाले जॉईन करायला गेलो तर ते पार्ट्स डॅमेज होऊ शकतात, ते कंपोनेंट्स डॅमेज होऊ शकतात. गेट इट? हा याचा फायदा आहे. तिसरा याचा फायदा आहे काय की इट डज नॉट प्रोड्यूस दी ओपन फ्लेम. ओपन फ्लेम आहे का इथं, ओपन स्पार्क्स आहेत का इथं, बिल्डिंग मध्ये होते ओपन फ्लेम होते, स्पार्क्स होते, इथं स्पार्क होत नाही, क्लिअर, ओपन फ्लेम नाहीये. हे याचे काही ऍडव्हांटेजेस आहेत. ओके, अँड ऍप्लिकेशन्स,
टू जॉइन दी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स, दूसरा टू प्रोड्यूस दी लीक प्रूफ जॉइंट्स. लीक प्रूफ जॉइंट्स मिळवणं वगैरे वगैरे जे आहे ते यांनी करता येतं. ओके, ठीक आहे. सो हे इझी लँग्वेज मध्ये मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. यू गाईज प्लीज टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. याचा स्क्रीनशॉट घ्या. याच्या सगळ्या डिटेल्स नोट्स मध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही एकदा बघून घ्या. नोट्स मध्ये व्यवस्थित लिहिलेलं आहे स्टेप बाय स्टेप. दॅट इज मोर ॲडिशनल मटेरियल इन द नोट्स. यू कॅन फाइंड इट देअर. ओके, चलो, टेकन द स्क्रीनशॉट. हैव यू टेकन इट? Yes, sir. Okay, so now we will go ahead with brazing. आता पुढची प्रोसेस आपण बघूयात ज्याला ब्रेझिंग म्हणतात. So brazing first, we'll start with video, then I will tell you or I'll explain you. या पाईप्स आहेत, या पाईप्स आपल्याला ब्रेज करायचे आहेत, ब्रेझिंग करायचं आहे या पाईप्सना. क्लिअर? सो नाउ लेट अस विल सी हाऊ ही डज. असं असे जॉईंट मिळणार. हे काय आहे बघा. सो नाउ ही इज शोइंग दी ऑल कंपोनेंट्स इन डिटेल प्रोसेस. घाबरू नका बघ. हे आहे फ्लक्स. लिहिले का? फ्लक्स. He is going to prepare the flux now. वेगवेगळे केमिकल कंपाऊंड्स आहेत ते मिक्स करून प्रिपेअर करणार. काय प्रिपेअर करणार? हे तिन्ही मिळून फ्लक्स तयार होतोय. फ्लक्स हे आहे फिलर मेटल. फिलर मेटल म्हणजे काय? जे मेटल मेल्ट होऊन जॉईंट मध्ये जातं त्याला फिलर मेटल म्हटलं जातं. इट इज फिलर मेटल. काय करतायत? ही इज क्लीनिंग दी पार्ट्स. जे पार्ट्स जॉईन करायचे त्यांना क्लीन करतायत. दिस इज द फिलर मेटल. फिलर मेटल त्याच्यावरती अप्लाय केलं. दिस इज द सेकंड कंपोनंट विच वी वॉन्ट टू जॉईन. ते एका स्टँड वरती अडकवलं. ठीक आहे, बघा. ह्या खालचा पार्ट पाईपचा, हा वरचा पार्ट पाईपचा, हे फिलर मेटल. अशा पद्धतीनं गेट. हा ब्ल्यू कलरचा जो दिसतोय, हा ब्ल्यू कलरचा, हा वरचा पाईप. हा रेड कलरचा जो आहे हा दुसरा खालचा पाईप. आणि ही फिलर मेटलची रिंग गोल आहे ती. गॅप दिलाय तो 0.1 to 0.15 mm इथला गॅप, या दोन पाईपच्या मधला गॅप. सो नाउ प्रिपेअर्ड फ्लक्स, जे फ्लक्स तयार केलं, ही इज अप्लाइंग फ्लक्स ओव्हर इट. ते फ्लक्स अप्लाय करताय त्याच्यावरती आता. हा सांगा, हे काय असेल ह्याच्यात?
Who will tell me? Oxygen. Oxygen, very correct. Blue colored oxygen. And here is, what is this? Propanol, sir. Correct. Say red color, can you see this? So oxygen plus propane gas, methane gas, natural gas, acetylene gas, anything you can use. See, lighter, enlightened it. Needle valves, आहेत का needle valves? Torch. See, temperature got changed, colors got changed. Now he started the brazing process. काय होतंय बघा आता दाखवतायत ते. त्यांनी पहिल्यांदा काय करतायत, एक पाईप मध्ये दुसरी पाईप टाकली, हीट करायला लागले. कोणाकोणाला हीट करतायत, ह्या पाईपला हीट केलं, प्लस वरच्या ह्या ब्ल्यू पाईपला पण थोडं बहुत हीट करतात. बघा आधी फक्त पाईपला हीट केलंय, रेड कलर. असा जॉईंट मिळणार आहे. इथं दिसतंय का, इथं काय पडले, दोन होल पडले का, इथे एक होल पडला, इथे एक होल पडला. कॅन यू सी दिस? जस्ट सी. इथे एक होल पडला आणि इथे एक होल पडला. Yes. हा कशामुळे झालं, हे जर फ्लक्स लावलं नाही किंवा फ्लक्स कमी लावलं तर ऑक्सिडेशन होतं आणि अशा प्रकारच्या डिफेक्ट्स येतात जॉईंट मध्ये. ऍक्च्युली हा जो व्हिडिओ आहे ना, हे एका फ्लक्सची जाहिरात आहे. क्लिअर? हे नोकोलॉक फ्लक्स, हे कंपनीचं नाव आहे नोकोलॉक. तर ह्या कंपनीच्या फ्लक्सची ही जाहिरात आहे. जर फ्लक्स अप्लाय करून नंतर जॉईंट तयार केला तर काय होतं, दॅट इज ऑल्सो दे हॅव शोन. गॅस वेल्डिंग मध्ये आपण असं करत होतो का, सगळीकडे फिरवत होतो का फ्लेम, सगळीकडे फिरवत होतो का, नाही. गॅस वेल्डिंग मध्ये जिथं वेल्ड घ्यायचं आहे तिथंच फ्लेम धरत होतो, बरोबर आहे का? Got this, two holes without flux or with incomplete flux. दोन्ही पाईप हीट केल्या, वरची पाईप हीट केली, खालची पाईप हीट केली. बघा आता जेव्हा टेम्परेचर 565 आहे त्यावेळेस ही रिंग मेल्ट झाली नाही. टेम्परेचर 577 झालं, किती 12 डिग्रीचा फरक आहे फक्त, हे मेल्ट झालं लगेच. गेटिंग इट? काय होतं प्रोसेस ऍक्च्युली बघा, हे हीट होणार, हे हीट होणार, परत हे मेल्ट होऊन आतमध्ये येणार. जस्ट सी. जॉईंट रेडी. असा जॉईंट मिळतो आपल्याला. He's showing the joint, so we got the joint this way. Brazing. Then by using wire brush he is cleaning. Let's see who was that videographer. Now see, हे असं एक एक पार्ट कधी ब्रेज करत नसतात. ही जी ब्रेझिंगची जी प्रोसेस आहे ना, ही कशी असली पाहिजे, मास प्रोडक्शन टाईप असली पाहिजे, फास्ट झालं पाहिजे प्रोडक्शन. ते कसं करतात ते इथे दाखवलं.
This guy is only applying the flux. Clear? Automated process. Next component. Next component. Clear? This is called as mass production, automatic. ओव्हरहीटिंग जर झालं तर असा पाईपला होल पडू शकतो, डॅमेज. सी हिअर रेड स्पॉट. सो क्वालिटी इंजिनियर नीड टू लुक दिस. कंपनीमध्ये क्वालिटी डिपार्टमेंट असतं, त्यांचं काम असतं अशा गोष्टी बघणं. नाव ही इज अप्लाइंग द फिलर मेटल. फिलर मेटल अप्लाय केलं बघा. इथून फिलर मेटल येतं, इकडं कूल होतोय, हे पाणी टाकून कूल केलं जातं. ऑटोमेटेड प्रोसेस. गॉट द ब्राउझिंग. याच्यात काय दाखवलंय अजून? So he is carrying out brazing to a pipe. हे पाईपला ब्रेझिंग करतात. हे फिलर मेटल हातात धरलंय, ही टॉर्च, याच्यातून फ्लेम येणार आणि ह्या पाईपला ते जॉईंट करणार. Now you guys will tell me the difference between brazing and gas welding. Who will tell the difference between brazing and gas welding? Who will tell? Okay, I will call the name. ज्याचं नाव घेणार आहे त्यानं जर अनम्यूट केलं नाही तर मी ISC 1 मधले 2 मार्क कमी करणार. ऋषिकेश आवारे, G14. ऋषिकेश, काय फरक वाटतो आपल्या गॅस वेल्डिंग मध्ये आणि ब्रेझिंग मध्ये? काय पण येत असेल सांगून टाका, नसेल नाही म्हणा, डोंट वरी, घाबरायचं नाही. त्याला काय असतं? ऋषिकेश सांगू शकताय? नो सर. बर, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. अथर्व, रोल नंबर G20. अथर्व, काय वाटतं का फरक दोन्ही मध्ये थोडा बहुत? सर गॅस वेल्डिंग मध्ये आपण फ्लेम जिथं वेल्डिंग करायची तिथं धरत होतो. एकदम बरोबर. हा, आणि ह्याच्यात काय केलं? ह्याच्यात तसं नाही, पूर्ण पूर्ण बेस मेटलला किंवा पूर्ण बेस पार्टला आपण काय करतो? हीट करतो, है ना? एंटायर बेस पार्ट वी आर हीटिंग. एकदम बरोबर, पहिला डिफरन्स एकदम बरोबर. आता दुसरा डिफरन्स कोण सांगणार आहे अजून? साक्षी कोरके आहेत का? साक्षी कोरके, साक्षी. सर, हा, शुभम बोला. ब्रेझिंग मध्ये मेल्टिंग पॉइंट कमी असतो आणि वेल्डिंग मध्ये जास्त असतो. बरोबर, ब्रेझिंग मधला मेल्टिंग पॉइंट हा कमी आहे, वेल्डिंग मधला मेल्टिंग पॉइंट हा जास्त आहे. बरोबर, व्हेरी करेक्ट. साक्षी सांगू शकताय का? G42.
साक्षी नाहीत का? नो सर. बर ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये बघा, हा सर हा बोला. ब्रेझिंग ब्रेझिंगला मध्ये कॅपिलरी ऍक्शन लागते. ब्रेझिंग मध्ये कॅपिलरी ऍक्शन असते, बरोबर. कॅपिलरी ऍक्शन न मोल्टन मेटल किंवा फिलर मेटल मेल्ट होऊन गॅप मध्ये जातं, बरोबर. आणि वेल्डिंग मध्ये फ्युजन असते. बरोबर. हा साक्षी सर काय म्हणत होता? गॅस वेल्डिंग मध्ये लो स्ट्रेंथ चे जॉईंट्स जॉईन केले जाते आणि नाही. वेल्डिंग मध्ये हाय स्ट्रेंथ जॉईंट्स. हा, गॅस वेल्डिंग मध्ये हाय स्ट्रेंथ आणि ब्रेझिंग मध्ये लो स्ट्रेंथ जॉईंट. लो हा स्ट्रेंथ. बरोबर, ठीक आहे. आता सांगतो ऍक्च्युअल कसं आहे हॅलो बघा. सर. हा बोला बोला शुभम. ब्रेझिंग मध्ये फिलर मेटल आणि बेस मेटलचं मेल्टिंग पॉइंट वेगवेगळा असतो. एकदम बरोबर शुभम, व्हेरी करेक्ट पॉइंट यू पॉइंटेड. तुम्ही एकदम गॅस बरोबर वेल्डिंग पॉइंट मध्ये सांगितला. सेम असतो. हा, गॅस वेल्डिंग मध्ये बेस मेटल आणि फिलर मेटल या तिघांचा मेल्टिंग पॉइंट सेम आहे आणि आपण तिघांना पण मेल्ट करतो. म्हणजे बेस मेटल, वी मेल्ट बेस मेटल ऍट द सेम टाइम फिलर मेटल इन गॅस वेल्डिंग. गॅस वेल्डिंग मध्ये बेस मेटल पण आणि फिलर मेटल पण ह्या दोघांनाही मेल्ट केलं जातं. बट इन ब्रेझिंग वी मेल्ट ओनली द फिलर मेटल. दिस इज द व्हेरी बेसिक डिफरन्स. हा एकदम बेसिक डिफरन्स आहे. गेटिंग इट? सो इन ब्रेझिंग वी मेल्ट ओनली द फिलर मेटल, but in gas welding we melt both filler metal and base metals. Clear? Okay. आणि परत गॅस वेल्डिंगला बेस मेटल अँड फिलर मेटल मस्ट बी सेम. बेस मेटल आणि फिलर मेटल सेमच पाहिजे. बट इन ब्रेझिंग फिलर मेटल कॅन बी डिफरंट दॅन दी बेस मेटल. ब्रेझिंग मध्ये फिलर मेटल कॅन बी म्हणण्यापेक्षा मस्ट बी, फिलर मेटल मस्ट बी डिफरंट फ्रॉम दी बेस मेटल. तरच त्यांचा बॉइलिंग पॉईंट वेगळा असेल, मेल्टिंग पॉईंट, तरच ते मेल्ट होईल आणि बेस मेटल मेल्ट होणार नाही. गेटिंग इट? दिस इज द डिफरन्स, दी क्वाईट स्मॉल डिफरन्सेस. सो वी गॉट, यू आर व्हेरी नाईस, फार छान सांगितलं. तर ही डायग्राम बघा काढलेली आहे. सो नाय विल एक्सप्लेन यू व्हॉट दिस ड्रॉइंग इंडिकेट्स. तर ही ड्रॉइंग काय दर्शवते ते मी तुम्हाला आधी सांगतो, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये अडचण येत नाही. ही ड्रॉइंग दर्शवते दी पाईप 1. दिस इज फर्स्ट पाईप. दिस इज सेकंड पाईप. या दोन पाईपच्या मध्ये इथं गॅप असणार आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, इथं ब्रेझिंग करायचं आहे. हे फिलर मेटल आहे, याचंच दुसरं नाव स्पेल्टर असतं, स्पेल्टर. ओके, हे फिलर मेटल आणि ही टॉर्च. क्लिअर? गॉट इट? दिस इज द ब्रेझिंग प्रोसेस. ही आहे ब्रेझिंग प्रोसेस. आता ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न कुठला असतो? द डिफरन्स बिटवीन सोल्डरिंग अँड ब्रेझिंग. हा सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे. भरपूर वेळा परीक्षेत पडलेला आहे, भरपूर वेळा. सोल्डरिंग, लोअर टेम्परेचर फिलर मेटल्स लाईक लीड अँड टिन आर युज्ड. ब्रेझिंग मध्ये फ्युजिबल अलॉय नोन ॲज अ स्मेल्टर इज युज्ड. मेल्टिंग पॉइंट किती आहे ह्याचा? 320 डिग्री सेल्सिअस. ह्याचा किती आहे? अबाउट 600 डिग्री सेल्सिअस. गॅस वेल्डिंग मध्ये इट वॉज अबाउट 2000. गेटिंग इट? देन पार्ट्स टू बी जॉईंड आर नॉट हीटेड. सोल्डरिंग मध्ये जे पार्ट जॉईन करायचे त्यांना हीट केलं नव्हतं आपण फक्त काय केलं, फिलर मेटलला मेल्ट केलं तर तिथं अप्लाय केलं. इथं काय केलं, मेटल पीसेस टू बी जॉईंड आर हीटेड. जे मेटल पीसेस आपल्याला जॉईन करायचे त्यांना आपण हीट केलं ब्रेझिंग मध्ये. फोर्थ वन, द जॉईंट इज वीकर दॅन ब्रेझिंग. आणि ब्रेझिंग मध्ये द जॉईंट ऑब्टेनड इज कंपॅरेटिव्हली स्ट्रॉंगर. मिळालेला जॉईंट हा ब्रेझिंग मधला कसा असतो? स्ट्रॉंग असतो. क्लिअर? ओके. तर हे थोडक्यात काय आहे, त्यांचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस कंबाईन केलेले आहेत. ओके. ऍप्लिकेशन काय असतं ब्रेझिंगचं? तर पाईप जॉईनिंग, टू जॉईन दी मेटल पाईप्स. आपण बघितलं ना, आता पाईपच जॉईन करत होते सगळे. टू जॉईन दी मेटल पाईप्स. दुसरं, टू प्रोड्यूस दी लीक प्रूफ जॉईंट. लीक प्रूफ जॉईंट मिळवणे. तुम्ही कधी प्रॅक्टिकली ब्रेझिंग बघितलंय का हो? हॅव यू एव्हर सीन? समोर करताना, समोर करताना कधी बघितलंय का तुम्ही? नो सर. तुमच्या घरी पितळेच्या घागरी आहेत का? पितळेच्या घागरी जुन्या येस सर. किंवा स्टीलच्या घागरी. सर. कधी येस जर सर. गेला दुकानामध्ये तर तिथं ते एक प्रोसेस करतात, त्याला झाळ देणे म्हणतात. कोणी ऐकलंय का तुमच्यापैकी?
झाळ झाळ देणे, दिस इज ब्रेझिंग प्रोसेस ऍक्च्युली. ती झाळ देणे म्हणजे काय आहे, तर ती ब्रेझिंग प्रोसेस आहे. घागरीला जर छोटस होल पडलं कुठं बारीकस, तर हा घागर फेकूनच द्यावी लागेल की, वी कॅनॉट यूज दॅट. मग त्यावेळेस काय केलं जातं, तिथं ब्रेझिंग केलं जातं. तिथं ब्रेझिंग करायचं म्हणजे काय करायचं, तेवढ्याच होलवरती एक फिलर मेटल आहे ना, एक स्पेल्टर मेल्ट करायचं आणि अप्लाय करायचं, झालं. तर ती ब्रेझिंग प्रोसेस आहे. तर ती ब्रेझिंग प्रोसेस वापरली जाते रेग्युलर, जे तुमच्या बघण्यात येऊ शकते, तर ती आहे. क्लिअर? कारण आपल्या इथं कुठं स्टीलचे पाईप सध्या तर कोण वापरत नाही. वी ऑल यूज दी प्लास्टिक पाईप्स. पीव्हीसीच्या पाईप्स असतात आपल्या इथं. मेटलच्या पाईप्स आपण वापरत नाही. मेटलच्या पाईप्स या इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जातात, त्याच्यामुळे ते बघायला मिळत नाही. पण ब्रेझिंग प्रोसेस ऍक्च्युली कुठे बघायला मिळते, तर घरामधली जर पिंप असेल, घागर असेल, ह्या गोष्टी जर लीक झाल्या तर त्याला ब्रेझिंग केलं जातं, त्याला झाळ दिली जाते. म्हणतात झाळ देऊन आणायचं. झाळ देऊन आणणे म्हणजेच ब्रेझिंग करून आणणे. ठीक आहे? सो दॅट इज द जनरलाइज्ड ब्रेझिंग प्रोसेस. Clear guys? So this is how I can say the chapter is successfully finished. चॅप्टर हा फिनिश झाला. हे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज जे आता तुम्ही मला सांगितले तेच आहे. ओके, संपला चॅप्टर. 2 चॅप्टर आपले पूर्ण झाले, सफळ संपूर्ण. आता सर हा बोला. ब्रेझिंग ना आपण 2 पार्ट सेपरेट करू शकतो. ब्रेझिंगनी 2 पार्ट सेपरेट करू शकतो का? कधी? जर ते ब्रेझनं जॉईंट केले असतील, ब्रेझिंग करूनच जॉईन केले असतील तरच करू शकतो, नाहीतर नाही. म्हणजे सपोज वेल्डिंगनं पार्ट जॉईन केलेत, पार्ट जर वेल्डिंगनं जॉईन केलेत तर ते ब्रेझिंगनं सेपरेट होत नाहीत, कारण ब्रेझिंगचं तेवढं टेम्परेचरच नसतं. लक्षात आलं का? जर मी त्याला ब्रेझिंग केलंय, ब्रेझ करून तो जॉईंट तयार केलाय, तर मला इझिली तो रिमूव्ह करता येतो. येस, दी पार्ट्स कॅन बी डिसमेंटल्ड. पार्ट्स डिसमेंटल करता येतात. ब्रेझ्ड पार्ट्स कॅन बी डिसमेंटल्ड. हा बोला, अजून कोणाला डाऊट? सांगा. Okay, this is your assignment number 1, guys. One more I will add. कुठला देऊ? फ्रान्सिस देऊ का पेल्टन देऊ? पेल्टन सर, पेल्टन. पहिल्यांदा पेल्टन ऐकलं, so I will write पेल्टन टर्बाइन. Okay, so 6 questions. Assignment number 1. कधी जमा करणार? असाइनमेंट नंबर 1 झाल्यावर असाइनमेंट नंबर 2 देऊन टाकतो. कधी देणार सांगा, किती दिवस पाहिजेत? 1 वीक. उद्या देता? 2 weeks. 2 weeks. 2 weeks असतात काय? सेमिस्टर संपते 2 week मध्ये. आज किती तारीख आहे? आज तारीख आहे 20. 25 तारखेला मला द्यायचं, गुरुवारी.
ओके सर. गुरुवारी द्यायचं. गुरुवारी किती 25 येते किती येते बघा, पण मला गुरुवारी द्यायची. आता का गुरुवारी? बुधवारी तुम्हाला सुट्टी आहे. उद्या Yes, तुम्हाला sir. कॉलेज आहे, माहित आहे ना? येस. Yes, sir. हा, बुधवारी तुम्हाला सुट्टी आहे. मग 25 तारखेला गुरुवार येतोय, 25 तारखेला जमा करा. एक दिवस सुट्टीचा पण मिळतो तुम्हाला मध्ये. ओके, सो दॅट वे Okay, ऑन sir. थर्सडे सबमिट असाइनमेंट नंबर 1. असाइनमेंट नंबर 1 सबमिट कशी करायची? तर ह्याच्यासाठी एक गुगल फॉर्मची लिंक मी शेअर करेन. तुम्ही लिहा पेज वरती, त्याच्यानंतर त्याचे फोटोज काढा, व्यवस्थित PDF मध्ये कन्वर्ट करा, इमेज मध्येच ठेवा आणि ते अपलोड करा. काही प्रॉब्लेम. वी विल शेअर अ गुगल लिंक, गुगल फॉर्म लिंक. असाइनमेंट नंबर 2 परत देतो. 1 होऊ द्या आधी, मग परत 2चं बघू. ठीक आहे, ओके. Yes, sir. हा, क्वेश्चनचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर लिहून घ्या. स्क्रीनशॉटच काढून घ्या. आय विल बी एंडिंग द मीटिंग नाव. मी आता थांबतोय. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे. घेतला स्क्रीनशॉट सगळ्यांनी का? Yes, sir. Sir. ओके.